आजचं उदाहरण पहा, ज्याचा आता महेश दादा उल्लेख केला. तो एक बोकडा तिकडं युद्धामध्ये कुणी तो मारला, तिकडचा काय तो अध्यक्ष होता, पंतप्रधान होता. आता धरल्या गेला तर मारणाराचे युद्ध चालू झालेले आहे. आता ते काय फोनवर थोडी भांडणं चालू, शिवीगाळ, तो रेकॉर्डिंग करतो ना, इकडून रेकॉर्डिंग करतो. अरे त्याला समजायला पाहिजे ना. आता ते बोलता येत नाही ताई, एकटी महिला बोलता येत नाही आता मला. युद्ध चालू झालेलं आहे, त्याला समजायला पाहिजे. एवढा मोठा जेव्हा पंतप्रधान असेल त्याला समजायला पाहिजे. तो सापडतोच कसा? ते मुळातच पैदाशी असतात, तुम्हाला सांगतो. त्याच्या आत्म्याला चिर शांती लाभो, हरकत नाही. पण ह्या इकडं मुंबईमध्ये, लखनौमध्ये काय